जोक्स विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मॅडम दुकानदाराला म्हणतात, मला अशी साडी दाखवा जी मला एकदम छान दिसेल आणि सगळी माझ्याकडेच बघत बसतील. दुकानदार, ही घ्या साडी मॅडम आणि तुम्हीच बघा तुम्हाला कशी दिसते ती. साडी बघून मॅडमचे डोळे मोठे झाले. एका मोठ्या स्वामींचं प्रवचन ऐकण्यासाठी बंड्या एकदा सासूरवाडीला गेला. प्रवचन करता करता स्वामी म्हणाले, ज्याला स्वर्गात जायचं आहे त्यांनी हात वर करा. बंड्याच्या बायकोनी आणि सासूनं हात वर केला. स्वामींनी बंड्याला विचारलं, तुला स्वर्गात जायचं नाही का? बंड्या, गुरुजी, ह्या दोघी निघून गेल्या की हात स्वर्ग वाटायला लागेल. स्वामी खुश झाले आणि त्यांनी लगेच बंड्याला शिष्य करून घेतलं. बंड्या एकदा डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर, कुठला ग्रुप आहे तुमचा? बंड्या, कट्टा गँग. डॉक्टर, अरे व्हॉट्सअपचे किड्या, तुला ब्लड ग्रुप विचारतोय. पिंकी, डॉक्टर, माझ्या चेहऱ्याला खाज येते. डॉक्टर, तुझ्या चेहऱ्याचा एक्सरे काढावा लागेल. पिंकी, ते काय असतं? डॉक्टर, त्यात तुझ्या चेहऱ्याचा फोटो निघेल. पिंकी, डॉक्टर, 5 मिनिटं थांबा, मी मेकअप करून येते. आता डॉक्टरचा चेहरा एक्सरे काढण्यासारखा झालाय. बायकोवर वैतागलेला पती एकदा एका महाराजांकडे गेला. महाराज, मला एक सांगा, हे जन्मजन्मांतरीचं नातं खरं असतं का? महाराज, हो, 100% खरं आहे. नवरा, म्हणजे पुढच्या जन्मात सुद्धा मला हीच बायको मिळणार का? महाराज, हो, म्हणजे काय? नवरा, अरे देवा, म्हणजे आत्महत्या करूनही फायदा नाही. बाई एकदा एका दुकानात जातात. दुकानदार, या मॅडम, काय दाखवू? बाई, एक सलवार सूट दाखवा. दुकानदार, कुठल्या पॅटर्न मध्ये पाहिजे? बाई, असा पॅटर्न दाखवा की तो बघताच बाजूवाली जळून जळून मरेल. लस टोचून घरी आलो आणि एवढंच म्हणालो, खूप चांगली लस दिली नर्सने. थोडा पण त्रास नाही झाला. लगेच आतून आवाज आला, बाहेरच्या स्त्रियांनी सुल्या टोचल्या तरी त्रास नाही होत आणि आमचे शब्द टोचतात यांना. ती समोरच्या दुकानात गेली. तिथं दुकानदाराचा तरुण देखणा मुलगा सोडला तर दुसरं कोणीही सुंदर नव्हतं. ती थोडी लाजून म्हणाली, बोलायचं आहे. तो, बोला. ती, तुम्ही खूप छान दिसता, मला तुम्ही खूप आवडता. तो शांतपणे म्हणाला, ते काहीही हसू दे, पण एकदा विकलेली मॅगी परत घेणार नाही. खेळ खल्लास, तो पण 2 मिनिटात. बंड्या, भाई, उद्या सर्कस बघायला जाणार आहे. पिंट्या, मी माझी बायको आणि मेहुणीला पण घेऊन येतो. बंड्या, तुझी बायको आणि मेहुणी दोघी वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यात तर तू कोणाला वाचवशील? पिंट्या, मी वाघाला वाचवणार. असेही जगात वाघ उरल्यात किती? बंड्यानं पुढं काही न बोलताच कलटी मारली. गुरुजी, मला सांग, जगात किती देश आहेत? पप्पू, काय सर, माझी मस्करी करताय? जगात फक्त एकच देश आहे, भारत. बाकी सगळी विदेश आहेत. गुरुजींनी पप्पूला सुजवला. गुरुजी, पृथ्वीच्या पोटात लावा आहे तर बाहेर काय आहे? चिक्की. गुरुजी, बाहेर ओप्पो आणि विवो आहे. गुरुजी सुट्टीवर. पिंकी, डॉक्टर, माझ्या चेहऱ्याला खाज येते. डॉक्टर, तुझ्या चेहऱ्याचा एक्सरे काढावा लागेल. ते काय असतं डॉक्टर? त्यात तुझ्या चेहऱ्याचा फोटो निघेल. पिंकी, डॉक्टर, 5 मिनिटं थांबा, मी मेकअप करून येते. आता डॉक्टरांचा चेहरा एक्सरे काढण्यासारखा झालाय. नोकरी म्हणजे पोट भरण्यासाठी केलेली धडपड नव्हे, तर लग्नासाठी पोरगी मिळवण्यासाठी केलेली खटपट. लाईफ सेटल त्यालाच बायको भेट. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. प्रेमाचा प्रकाश कुठून येईल सांगता येत नाही.
म्हणून मी तर दरवाजाच काढून ठेवलाय. आयुष्यात एकही पोरगी पटली नाही, पण दर्द भरे गाणी ऐकल्यावर उगाच असं वाटतं की 10-12 सोडून गेल्या. अध्यक्ष, अखिल भारतीय टमटम अँड ट्रॅक्टर चालक संघटना. पुण्यात एकदा एका कॅन्टीनमध्ये 2 मुली स्कार्फ बांधून गप्पा मारत होत्या. जवळजवळ अर्धा तास गप्पा मारत होत्या. काही वेळाने दोघींनी स्कार्फ काढला आणि अचानक ओरडल्या, "अय्या, तू कोण?" गण्या, कसं चालू आहे रे तुझं आयुष्य लॉकडाऊन मध्ये? बंड्या, एकदम मस्त. तुझं सांग. गण्या, तुझी वहिनी मारायला लागते तर पळतो आणि पोलीस मारायला लागते तर घरात पळतो. 40 झाली आता. रात्रीचे मित्र कमी करा अन पहाटेचे मित्र वाढवा, असा मेसेज आला. काहीही पाठवतात लोक. पहाटेपासूनच बसायचं म्हणजे जरा अतिच होते नाही का? एक दारुड्या नेत्रदान करण्याचा फॉर्म भरत असतो. फॉर्म भरल्यावर तो माणूस त्याला म्हणतो, "तुम्हाला काही म्हणायचं आहे का?" दारुड्या, "ज्याला हे डोळे लावाल त्याला सांगा की 2 पेग घेतल्याशिवाय हे उघडत नाहीत." बायको कटकट करते म्हणून भरल्या ताटावरून उठल्याची बरीच उदाहरणे भेटतील. पण तिने कितीही कटकट केली तरी भरल्या ग्लासवरून उठलेल्यांची इतिहासात नोंद नाही. 90 पिऊन तोंडावरच 5 रुपयांचा मास्क घातला तर त्याला N95 मास्क म्हणता येईल का? जवळच्या मित्राचा प्रश्न गंभीर होता. एका अट्टल पिणाऱ्याला प्रश्न विचारला. प्रश्न, तुमचे आवडते कवी कोण? पिणारा, मंगेश पाडगावकर. प्रश्न, अरे वा, त्यांची कोणती कविता आवडते? पिणारा, झोपाळ्या वाचून झुलायचे.